रायगडमध्ये शिंदे सेना राष्ट्रवादीमध्ये तुफान राडा झाल्याचं पाहायला मिळत आहे। आपण पाहतोय विकास गोगावले आणि सुशांत जाफरे समर्थकांमध्ये जोरदार हाणामारी झाली आहे। राष्ट्रवादीच्या सुशांत जाफरेंना जबर मारहाण करण्यात आली आहे। त्यांच्या गाड्यांची तोडफोड करण्यात आल्याची माहिती समोर येते। सुशांत जाबरेंच्या सुरक्षा रक्षकालाही गोगावले समर्थकांनी चोप दिलाय। सुशांत जाबरे यांनी काही दिवसांपूर्वीच शिंदे सेनेतून अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला होता। सुशांत जाबरे हे महाडमधील नगरपालिका निवडणुकीच्या बूथ केंद्रावर पाहणी करण्यासाठी आले होते। त्यावेळेला राडा झाला। विकास गोगावले आणि सुशांत जाबरे समर्थक भिडलेत। यात काही वेळापूर्वी आपण भरत गोगावले यांची प्रतिक्रिया सुद्धा जाणून घेतली। पोलीस स्टेशनमध्ये आपण जातोय आणि नेमकं काय घडलंय हे जाणून घेतोय असं त्यावेळेला गोगावले यांनी म्हटलंय। महाडमधला जो राडा आपण म्हणतोय की हाणामारी झालेली आहे त्याची भरतशेठ गोगावलेंची किंवा विकासची देखील बाजू ऐकून घेणं गरजेचं आहे। आज कुठेतरी हा प्रसंग झाल्यानंतर मंत्री म्हणून भरतशेठ गोगावलेंना अडचणीत आणावं आणि त्यांचे चिरंजीव विकासशेठ गोगावले यांना अडचणीत आणावं म्हणून हे षडयंत्र आहे का याची देखील चौकशी झाली पाहिजे। पोलिसांनी निपक्षपातीपणे याची चौकशी केली पाहिजे। त्या गाडीमध्ये दांडकं, हॉकी स्टिक, बेसबॉल आणि स्टंप आणि माझ्यावरती उभारण्यात आलेली रिव्हॉल्वर, ती रिव्हॉल्वर माझ्या एका कार्यकर्त्याने ती वळून घेतली आणि ती रिव्हॉल्वर ताबडतोब आम्ही पोलिसांकडे या ठिकाणी जमा केली। जर्मन मेडची ती रिव्हॉल्वर आहे। ती रिव्हॉल्वर कशी आली, कुठून आली आणि कोण होता तो व्यक्ती जो आमच्यावरती हल्ला करायचा या ठिकाणी प्रयत्न करत होता, त्याचा मी पोलिसांना या ठिकाणी निर्देश दिलेले आहेत की आपण सखोल कारवाई करावी। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।